समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. भाऊराव देवरस. लेखक प्रशांत पोळ. गांधी हत्येच्या खोट्या आरोपाखाली संघावर घातलेल्या बंदीच्या काळात भाऊरावांनी भूमिगत राहून काम केलं. पुढे संघबंदी निघाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी शिक्षणाची पद्धत अजूनही ब्रिटिशांप्रमाणेच आहे. म्हणून संपूर्ण भारतीय मूल्यांचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी 1952 मध्ये संघाच्या योजनेनुसार उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे देशातील पहिलं सरस्वती शिशु मंदिर प्रारंभ केलं. 1937च्या जुलै महिन्यातला एक दिवस लखनौ रेल्वे स्टेशनवर नागपूरचा एक तरुण उतरतो. पायजामा, बंडी, पायात साधी चप्पल असा त्याचा पोशाख. सोबत लोखंडाची एक लहानशी पेटी आणि खांद्यावर एक झोळीवजा पिशवी. कुतूहलानं तो तरुण आजूबाजूच्या सर्व गोष्टी निरखतोय. संयुक्त प्रांताच्या या राजधानीत नवाबी तहजीब जागोजागी मिरवीत असलेल्या लखनौ शहरात या तरुणाच्या ओळखीचं कोणीही नाही. पदवीधर झाल्यावर नागपूरच्या डॉक्टर हेडगेवार यांनी सांगितलं, पुढील शिक्षणासाठी संयुक्त प्रांताच्या राजधानीत लखनौमध्ये जा. आणि त्यानुसार हा युवक लक्ष्मणाच्या या नगरीत लखनौमध्ये दाखल झालाय. मुरलीधर या नावानं त्यांना कधीच कोणी बोलावलं नाही. त्यांचं प्रचलित नाव भाऊ. पुढे ते झाले भाऊराव. लखनौला ते गेले तेव्हा त्यांचं वय होतं 20 वर्ष. मुळात देवरस कुटुंब हे आंध्र प्रदेशातलं. पुढे रघुजी राजे भोसले यांच्या काळात यांचे पूर्वज महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातल्या आमगावला आले. सीपीएन बेरार प्रांतातील सध्याचा मध्य प्रदेश, बालाघाट जिल्ह्यातील कारंजा या गावी देवरस परिवार स्थायिक झाला. वडील दत्तात्रय देवरस हे ब्रिटिश शासनाच्या महसूल विभागात नोकरी करत होते. यांना एकूण 9 अपत्य, 5 मुले आणि 4 मुली. त्या 5 मुलांपैकी सर्वात लहान म्हणजे भाऊराव. यांचा जन्म सोमवार 19 नोव्हेंबर 1917चा. या दिवशी देवोत्थान एकादशी होती. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं हे कुटुंब नागपूरला राहू लागलं. या काळात यांच्या वडील बंधूंचा अर्थात मधुकर देवरस म्हणजेच बाळासाहेब देवरस यांचा डॉक्टर हेडगेवारांशी संपर्क आला. त्याच सुमारास नागपुरात संघाची शाखा सुरू झाली होती. पुढल्या 1-2 वर्षात भाऊराव देखील संघाच्या शाखेत जाऊ लागले. नागपुरात या 2 भावांची जोडी बाळ भाऊ म्हणून प्रसिद्ध होती. वयाच्या साधारण 10व्या वर्षापासून भाऊराव संघाचे स्वयंसेवक झाले. नागपूरच्या इतवारी भागात संघाची शाखा सुरू झाली. त्या शाखेचे मुख्य शिक्षक होते बाळासाहेब देवरस आणि एका गणाचे शिक्षक होते भाऊराव देवरस. संघ कार्याच्या या भारावलेल्या दिवसांमध्ये बाळासाहेब आणि भाऊराव या दोघा भावंडांना डॉक्टर हेडगेवारांचा भरपूर सहवास लाभला. आणि म्हणूनच 1937 मध्ये स्नातक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांच्या सूचनेनुसार भाऊराव
हे विस्तारक म्हणून लखनौला दाखल झाले. लखनौ विद्यापीठात त्या काळात डबल पोस्ट डिग्री अभ्यासक्रम चालायचा. भाऊरावांनी याच अभ्यासक्रमात BCom आणि LLB यात प्रवेश घेतला. अनोळखी प्रदेश, अपरिचित वातावरण, पण या सर्वांवर मात करत भाऊरावांनी संघकार्य करता करताच या दोन्ही विषयात फक्त उत्तीर्ण न होता सुवर्ण पदक पटकावलं. आणि या सर्व काळात ते विद्यार्थ्यांमध्येही चांगलेच लोकप्रिय होते. 1938च्या छात्रसंघ निवडणुकीत ते चक्क निवडूनही आले. काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पहिलाच लखनौ प्रवास होणार होता. या प्रसंगी त्यांना विद्यापीठात आणायचंच असा भाऊरावांनी चंग बांधला. तोपर्यंत तिथे संघशाखा सुरू झालेल्या होत्या. विद्यार्थ्यांशी संपर्कही मोठ्या प्रमाणावर होता. या सर्वांच्या मदतीनं भाऊरावांनी सुभाषचंद्र बोस यांचा कार्यक्रम विद्यापीठात घडवून आणला. तो दिवस होता रविवार 20 नोव्हेंबर 1938. लखनौ विद्यापीठात सुभाषबाबूंचं जोरदार भाषण झालं. यात त्यांनी ब्रिटिश शासनावर घणाघाती टीका देखील केली. मात्र हे सर्व करत असताना पैशाची चणचण भासायची. पहिले काही दिवस भाऊरावांच्या घरून नियमितपणे दर महिन्याला पैसे यायचे. पण एकदा त्यांचे वडील लखनौला आले असताना त्यांना दिसलं की आपला मुलगा कॉलेजात कमी आणि संघकार्यातच जास्त वेळ देतोय. म्हणून त्यांनी दरमहा पाठवले जाणारे पैसे बंद केले. भाऊरावांनी यावरही तोडगा काढला. नागपुरातले संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते मार्तंडराव जोग यांचा फुगे तयार करण्याचा कारखाना होता. भाऊरावांनी ते फुगे लखनौत विकून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्याबरोबर होते MScचा अभ्यास करणारे बापूसाहेब बोघे. मात्र हे प्रकरण फारसं काही चाललं नाही. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण. अभिमानाची फुंकर मारून निद्रितवन्ही पुनश्च फुलवून दिव्यनाभा